नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फायनली राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार आहे हे काल आयोगाने जाहीर केलेलं आहे. आता लक्षात घ्या 1 डिसेंबरच्या या परीक्षेचं टार्गेट आपल्या नजरेसमोर या ठिकाणी आहे आणि या परीक्षेची तयारी आता खूप ताकदीने आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लक्षात घ्या कंबाईनच्या जागा देखील या ठिकाणी डिक्लेअर होईल आणि त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला थांबायचं नाहीये. आपल्याला अभ्यासाचं हे चक्र जे आहे हे सातत्यानं फिरवत या ठिकाणी ठेवायचं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या 2024 ची ही परीक्षा जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मुख्य परीक्षा शेवटची या ठिकाणी असणार आहे. कारण 2025 ला मुख्य परीक्षेचं स्ट्रक्चर हे चेंज झालेलं असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 पासून असणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 2025 चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षा द्यायच्या नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जीव तोडून या परीक्षेच्या मागे या ठिकाणी लागणं खूप जास्त गरजेचं आहे. या 2 महिन्यांमध्ये पूर्व परीक्षेची तयारी करत असताना मुख्य परीक्षेकडे देखील तेवढंच या ठिकाणी लक्ष द्या असं माझं तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. कारण लक्षात घ्या पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा लवकरच या ठिकाणी होईल आणि त्यासाठी देखील आपल्याला प्रिपेअर या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. पूर्व परीक्षेला आयोगानं साधारणतः 1 वर्ष तुमच्यापर्यंत पूर्व परीक्षेची तयारी करत असताना साधारणतः 1 वर्ष तुमच्याकडे या ठिकाणी होत आहे. लक्षात घ्या कारण आधी एप्रिल महिन्यामध्ये होणारी ही परीक्षा आता डायरेक्टच या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये या ठिकाणी होत आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे साधारणतः 1 वर्ष तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास इथे या ठिकाणी करत आहात. तर आता पूर्व आणि मुख्य असं एकत्रितरित्या अभ्यासाचं नियोजन तुमच्या समोर या ठिकाणी असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे रिव्हिजन हे या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या या संपूर्ण काळामध्ये दिलेल्या विषयांची रिव्हिजन करणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं असल्या कारणानं आता इथून पुढे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे रिव्हिजन लेक्चर्स या ठिकाणी घेणार आहे. आणि या लेक्चर्सला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारत या सर्व टॉपिकवर राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर त्याच सगळ्या अनुषंगाने आजपासून आपण हे रिव्हिजन सत्र या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर दररोजच्या दिवशी आपण एक लेक्चर्स या रिव्हिजन सेशन मध्ये या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून इतिहास या विषयामध्ये तुम्हा विद्यार्थी मित्रांना भरपूर जास्त या ठिकाणी मार्क मिळतील. अशा प्रकारचा प्लॅनिंग आपलं इथे या ठिकाणी आहे. तुम्हाला डेली जे लेक्चर्स या ठिकाणी मी अवेलेबल करून देईल ते लेक्चर्स पाहायचं आहे आणि त्यावर आपल्या मित्रांना देखील ते लेक्चर्स या ठिकाणी शेअर करायचं आहे जेणेकरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेक्चर्स या ठिकाणी जातील आणि विद्यार्थ्यांना या संपूर्ण लेक्चर सिरीजचा खूप सारा बेनिफिट देखील या ठिकाणी होईल. या लेक्चर सिरीज मध्ये काही मुद्दे मी क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून देणार आहे तर काही टॉपिक तुम्हाला इथे या ठिकाणी डिस्कशनला आणणार आहेत हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एमसीक्यू सोडवण्याची तयारी पण आपली असेल आणि त्याबरोबर काही असे काही महत्वाचे मुद्दे की ज्यावर आयोग सातत्याने प्रश्न विचारतो तर ते रिव्हिजन लेक्चर देखील मी तुम्हाला त्या टॉपिक नुसार देण्याचा प्रयत्न या 7 दिवसांमध्ये करणार आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आजचं लेक्चर जे आहे हे क्वेश्चन आणि आन्सरच्या फॉर्मॅट मध्ये आहे आणि त्या क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅट मध्ये आपण इतिहास या विषयाचे प्रश्न आणि त्याबरोबर त्या सर्व पर्यायांची सखोल माहिती आपण या सेशन मध्ये या ठिकाणी पाहूया. तेव्हा सुरू करूया आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन. लक्षात घ्या या लेक्चरला सुरुवात करत असताना एक महत्वाची इन्फॉर्मेशन. जसं की तुम्ही सर्वजण जाणता की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला एक महत्वाचा युट्यूब चॅनल जसा आहे तसं आपलं ऍप्लिकेशन देखील आहे. या ऍप्लिकेशन मध्ये खूप साऱ्या इतिहास या विषयाच्या बॅचेस उपलब्ध आहेत. तर लक्षात घ्या ही एक महत्वाची बॅच आहे बेसिक टू ऍडव्हान्स. खास करून ही या ठिकाणी 2024 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न साठीच ही बॅच आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत अशा सगळेच या ठिकाणी लेक्चर्स तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या प्रकारची ही जी बॅच आहे तर या बॅच मध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की या ठिकाणी 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला इथे या ठिकाणी मिळेल. त्यामुळं मित्रांनो जे पण विद्यार्थी या पॅटर्नची तयारी करतात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची त्या विद्यार्थ्यांनी ही बेसिक टू ऍडव्हान्स ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. आणि विशेष म्हणजे या सगळ्याच बॅचला आपण EMI सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा तुम्ही 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं या प्रकारच्या बॅचेस जॉईन करू शकता हे लक्षात घ्या.
त्याचबरोबर जे विद्यार्थी 2025 ची तयारी करतायत आणि ज्यांचा हिस्ट्री हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी सांगायची आहे की 1 सप्टेंबर पासून एक नव्यानं बॅच आपण लॉन्च केलेली आहे. लाईव्ह स्वरूपातली ही बॅच त्या ठिकाणी आहे. हिस्ट्री ऑप्शनल जो आयोगानं सिलेबस दिलेला आहे, तो संपूर्ण सिलेबस आपण या लेक्चर सिरीज मध्ये इथे या ठिकाणी करतोय. तर या प्रकारे 2025च्या हिस्ट्री ऑप्शनलच्या परीक्षेमध्ये 500 मार्कांपैकी किमान 300+ मार्क आपल्याला या बॅचच्या माध्यमातून मिळतील. अशा प्रकारची एक सुंदर बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. 1 सप्टेंबर पासून ही बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर पहिला पेपरचे 3 घटक आपण इथं शिकवलेले आहेत. तर आता यानंतरचे लेक्चर सुरू होणारच आहेत. तेव्हा मित्रांनो, रोज रात्री 8 वाजता आपलं या ऍप्लिकेशन मध्ये या प्रकारचे हे बॅचचं लाईव्ह लेक्चर या ठिकाणी असतं. जे कोण विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल आणि त्याचबरोबर हिस्ट्री जीएसची बॅच या ठिकाणी हवी आहे, त्यांनी देखील या आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा आणि या प्रकारच्या बॅचेस मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन व्हा आणि आपल्या अभ्यासाला एक दिशा देण्याचं काम इथे या ठिकाणी करा. तर मित्रांनो, आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याला सुरुवात या ठिकाणी करूया, ज्यासाठी आपण इथं उपस्थित आहात. आता बघा, या प्रकारचं आजचं जे सिरीज आहे ते मी तुम्हाला क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात या ठिकाणी देत आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, एक प्रश्न इथं विचारलेला आहे, सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्यानं होता. म्हणजे वैदिक आर्यांचा धर्म हा प्रामुख्यानं काय होता, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं म्हणलेलं आहे. तर वैदिक आर्यांचा धर्म काय होता प्रामुख्यानं? भक्ती होता का? प्रतिमा पूजा आणि यज्ञ होता का? त्याचबरोबर निसर्ग आणि यज्ञांची पूजा करणं हा होता का? आणि निसर्गाची पूजा आणि भक्ती अशा स्वरूपातील होता का? तर राईट आन्सर काय आहे याचं राईट आन्सर आहे निसर्ग पूजा आणि त्याचबरोबर यज्ञांची पूजा. तर त्या काळातील वैदिक धर्म जो होता हा निसर्ग पूजा करणारा होता, निसर्गाची पूजा करणारा होता आणि यज्ञ विधी या ठिकाणी करणारा होता. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, वैदिक कालखंडामध्ये निसर्गाला या ठिकाणी आर्यांनी आपली देवता या ठिकाणी मानली होती. मग वैदिक काळामध्ये सर्वात महत्वाची देवता होती ती म्हणजे या ठिकाणी इंद्र. इंद्र ही एक महत्वाची देवता होती. याचबरोबर सोम ही एक दुसरी महत्वाची देवता होती. अग्नी होती, वरण होती, त्याचबरोबर पुषण होता. या प्रकारच्या या महत्वाच्या देवता हे आपल्याला या ठिकाणी वैदिक काळामध्ये आर्यांच्या पाहायला भेटतात. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात यज्ञविधी ही त्या काळामध्ये केली जात होती. यज्ञ कशासाठी केलं जात होतं वैदिक काळामध्ये? तर यज्ञ करण्याचा मुख्य उद्देश हे या ठिकाणी ईश्वराला खुश करण्यासाठी, देवतांना खुश करण्यासाठी या वैदिक काळामध्ये यज्ञ विधी या ठिकाणी केला जात होता. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तेव्हा मित्रांनो, हा लक्षात घ्या मुद्दा की वैदिक आर्यांची धर्म हा या ठिकाणी निसर्ग आणि त्याचबरोबर यज्ञांची पूजा करणं इथपर्यंत मर्यादित स्वरूपात होता, हे लक्षात घ्या. प्रतिमा पूजन जे आहे, हे प्रतिमा पूजन हे नंतर आलं, लक्षात घ्या. म्हणजे प्रतिमा पूजन कधी आलं तर 1st सेंचुरी एडी नंतर, लक्षात घ्या. पहिल्या शतकामध्ये फर्स्ट सेंचुरी एडी मध्ये प्रतिमा पूजन या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये त्रिदेव या देवतेची पूजा या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रकारच्या देवता इथे या ठिकाणी प्रामुख्याने त्यांची पूजा अर्चा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून करायला सुरुवात झाली. आणि मग त्यांच्या मूर्त्या इथे या ठिकाणी बनवल्या गेलेल्या होत्या असं एकत्र दिसतं. आता भक्ती जर आपण पाहिली तर भक्ती ही या ठिकाणी इसवी सनाच्या साधारणतः 9व्या शतकापासून भक्ती चळवळ ही या ठिकाणी भारतामध्ये निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. खास करून दक्षिण भारतामध्ये या प्रकारच्या भक्ती कलेला किंवा भक्ती चळवळ जे आहे त्या भक्ती चळवळीला सुरुवात झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर भक्ती हे 9व्या शतकात आहे. त्याचबरोबर प्रतिमा पूजन हे पहिल्या शतकात आहे. आणि अगदी प्राचीन वैदिक काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं निसर्ग आणि त्याचबरोबर यज्ञांची पूजा त्या काळामध्ये केली जात होती असं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, यानंतरचा एक दुसरा प्रश्न आहे बघा, वैदिक काळात पणी नावाचे लोक होते, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर पणी नावाचे लोक होते, पणी कोण होते अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. जे व्यापाराला नियंत्रित करत होते, जे पशुपालक होते, जे गायी चोरणारे होते आणि शेती करणारे लोक होते, या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, पणी कोण होते? तर लक्षात घ्या, आर्यांच्या गायी चोरणारे लोक होते. ऋग्वेदामध्ये पणीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि पणी काय करत होते? तर आर्यांच्या या ठिकाणी ते शत्रू होते. का बरं? कारण आर्यांच्या गायी
चोरण्याचं काम हे पणी या ठिकाणी करताना दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, आर्यांचे शत्रू म्हणून दस्यू यांना देखील या ठिकाणी संबोधलं जातं. आता दस्यू कोण होते? तर दस्यू आर्यांच्या धार्मिक विधीला, यज्ञ विधीला विरोध करणारे होते किंवा धार्मिक विधी, यज्ञ विधी नाकारणारे होते दस्यू. आणि मग इथे म्हटलं गेलं की मार्टिलर व्हिला नावाचा जो उत्खनन करता होता, जो एक मोठा पुरातत्व अभ्यासक होता, त्यानं म्हटलं की हे दस्यूच म्हणजे या ठिकाणी दास असले पाहिजे आणि हे दास म्हणजेच या ठिकाणी द्रविड असले पाहिजे. त्या प्रकारची भूमिका ही मार्टिलर व्हिलर ग्रंथाच्या काळामध्ये मांडण्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, आर्यांचे दोन शत्रू, एक पणी आणि दुसरे आहे दस्यू. दस्यू यज्ञ विधीला नाकारतात आणि पणी आर्यांच्या गायी चोरण्याचं काम इथे या ठिकाणी करतायत. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, इथं व्यापाऱ्यांना नियंत्रित करीत होते. व्यापाऱ्यांना नियंत्रित कोण करत होते? तर लक्षात घ्या, श्रेणी करत होती. लक्षात घ्या, आता श्रेणी म्हटलं तर हे काय आहे? तर श्रेणी म्हणजे व्यापाऱ्यांचं संघटन आहे. लक्षात घ्या, त्या काळामध्ये जे काही व्यापारी होते तर त्या व्यापाऱ्यांनी स्वतःला संघटित केलं होतं आणि त्यांच्या संघटनेला श्रेणी म्हटलं जात होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला पाहायला भेटतं मंदसौर अभिलेख. मध्य प्रदेशामध्ये जो मंदसौर अभिलेख आहे, त्या मंदसौर अभिलेखामध्ये व्यापारी श्रेणीचा उल्लेख आपल्याला मिळतो. ज्यामध्ये माहिती अशी मिळते की ही व्यापारी श्रेणीनं आपापसामध्ये वर्गणी काढून तिथे या ठिकाणी मध्य प्रदेशात एक सूर्य मंदिर उभारलं होतं. या प्रकारची माहिती मंदसौर अभिलेखामध्ये आपल्याला या ठिकाणी मिळते. तर हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, इथं म्हणलं शेती करणारे लोक. कौटिल्याचं अर्थशास्त्र जर आपण पाहिलं तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये शूद्रांना शेती करणारे लोक म्हणून संबोधलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर शूद्र जे आहेत ते या ठिकाणी शेती करत होते असं कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण या ठिकाणी जाऊया. आता बघा, एक प्रश्न आहे बघा, योग्य जोड्या जुळवा. आता हा प्रश्न सातत्यानं विचारला जाण्याची शक्यता आहे 2024-25च्या परीक्षांमध्ये. आता बघा, इथं आहे की चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, अशोक आणि चाणक्य, आणि समोर त्यांची नावं या ठिकाणी आहे, त्याची सिमिलर नावं या ठिकाणी आहे. तर वास्तविक जर आपण पाहिलं तर ग्रीक इतिहासकार भारतामध्ये आले होते बघा, सिकंदर अलेक्झांडरच्या काळामध्ये. आणि मग त्यांनी भारतीय शासकांबद्दल लिखाण केलेलं आहे. तर भारतीय शासकांना कोणत्या नावानं ते संबोधित होते त्या प्रकारची नावं इथं समोर दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य आहे बघा. तर चंद्रगुप्त मौर्याला सॅन्ड्रिकोटस या नावानं संबोधलं जात होता. चंद्रगुप्त मौर्य जो आहे त्याला सॅन्ड्रिकोटस म्हणलं जात होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. तर बिंदुसार जो आहे त्याला अमित्रकोटस म्हणून संबोधलं जात होतं. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अमित्रकोटस म्हणजे शत्रूंचा नाश करणारा, या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अमित्रकोटस म्हणजे बिंदुसार आहे आणि सॅन्ड्रिकोटस म्हणजे या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य आहे. आणखीन एक राजा होता, लक्षात घ्या, धनानंद. तर धनानंदचा पण उल्लेख ग्रीक इतिहासकारांमध्ये या ठिकाणी ग्रीक इतिहासकारांनी दिलेला आहे. लक्षात घ्या. तर धनानंदला कोणत्या नावाने संबोधलं जात होतं? तर आपल्याला पाहायला भेटतं अग्रमीस. लक्षात घ्या, अग्रमीस या नावानं या धनानंदला ओळखलं जात होतं किंवा धनानंदचं नाव अग्रमीस आपल्याला ग्रीक साहित्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सिंगल लाईन सेंटेन्स वर पण प्रश्न येऊ शकतो की अग्रमीस म्हणून ग्रीक इतिहासकारांनी कोणत्या भारतीय शासकाला संबोधलं? तर तो धनानंद आहे. सॅन्ड्रिकोटस म्हणून चंद्रगुप्त मौर्य आहे आणि अमित्रकोटस म्हणजे बिंदुसार या ठिकाणी आहे, हा लक्षात घ्या. अशोक जर आपण पाहिलं तर अशोकाच्या शिलालेखांमध्ये देवानाम प्रिय प्रिय दस्य असं म्हटलेलं आहे आणि म्हणून देवानाम प्रिय प्रिय दस्य म्हणजे ज्या ठिकाणी अशोक आहे, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, अशोक जर आपण इथे या ठिकाणी पाहिला तर मास्की अभिलेख आहे बघा, एक मास्की अभिलेख. तर कर्नाटकमध्ये मास्की ठिकाण आहे, तर तिथं मास्की अभिलेख आहे. तर त्या मास्की अभिलेखामध्ये अशोकाचं नाव सर्वप्रथम उजेडामध्ये आल्याचं दिसून येतं. म्हणजे अशोकाच्या सर्व शिलालेखांमध्ये देवानाम प्रिय प्रिय दस्य असं म्हटलेलं आहे. मात्र मास्की अभिलेख हा त्याला अपवाद आहे, ज्यामध्ये अशोक असं नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशोकाशी संबंधित आणखीन एक मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, ते म्हणजे सन्नती. लक्षात घ्या, सन्नती हे कनागन हाली या नावाचं जे ठिकाण आहे, त्या कनागन हाली या नावाच्या ठिकाणामध्ये सन्नती या अशा प्रकारचं एक बौद्ध ज्याला आपण म्हणू शकतो शिलालेख या ठिकाणी सापडलेला आहे. तर तिथं अशोक आपल्या राण्यांसोबत असल्याचं शिल्प या ठिकाणी दिसतंय. म्हणजे अशोक हा कसा दिसतोय तर ते सन्नती कनागन हाली मधल्या सन्नती इथं त्याचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि चाणक्य जर आपण पाहिलं तर चाणक्याला विष्णुगुप्त असं पण या ठिकाणी म्हटलं गेलं.
म्हणजे चाणक्य जर आपण पाहतो त्या ठिकाणी चाणक्याला कौटिल्य पण म्हटलं गेलेलं आहे, विष्णुगुप्त पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ही नावं आपल्याला चाणक्याची या ठिकाणी होती हे लक्षात असू द्या. तर बघा या सगळ्या जोड्या अशा पद्धतीने या ठिकाणी जोडल्या, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य सॅन्ट्रिकॉटस, त्याचबरोबर बिंदुसार जर आपण पाहिला तर अमित्रकोटस आहे. म्हणजे इथे पाहायला भेटतं पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण जाऊया. आता बघा मॉडर्न इंडियाशी संबंधित हा एक महत्वाचा प्रश्न समोर दिलेला आहे, लक्षात घ्या. बघा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं का, की आधुनिक भारताच्या इतिहासावर, ठीक आहे ना, खास करून राज्यसेवा पूर्वला असे प्रश्न विचारले जातात. बघा इथे म्हटलेले आहे, झाशी राणी लक्ष्मीबाई यांची माहिती सांगणारी कविता खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 1857चा विद्रोह जर आपण पाहिला तर या 1857च्या विद्रोहामध्ये झाशी राणी लक्ष्मीबाई यांचं खूप मोठं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. जसं की झाशी राणी लक्ष्मीबाई यांच्या नावानं नंतरच्या काळामध्ये पाहायला भेटतं की सुभाषचंद्र बोस जे आहे त्या सुभाषचंद्र बोस यांनी एक त्यांच्या नावाने एक रेजिमेंट देखील या ठिकाणी नियुक्त केली होती, ज्याचे प्रमुख या ठिकाणी जानकी देवरा आणि लक्ष्मी सेहगल या ठिकाणी होत्या हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारची झाशी राणी लक्ष्मीबाईच्या नावानं एक कविता या ठिकाणी लिहिली गेली, जी राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेरणादायी ठरल्याचं दिसून येतं. काय होती ती कविता? खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी थी. तर ही कविता कोणाची आहे असा प्रश्न आहे. तर सरोजिनी नायडू, सरला देवी चट्टोपाध्याय, सुभद्रा देवी चौहान आणि भगिनी निवेदिता अशा प्रकारचे पर्याय आहेत. तर राईट आन्सर काय आहे तर लक्षात घ्या, सुभद्रा देवी चौहान यांची ही कविता आहे. तर संयुक्त प्रांतामधल्या या महत्वाच्या ठिकाणी ऍक्टिव्हिस्ट होत्या आणि यांनी 1940 साली या सुभद्रा देवी चौहाननी 1940 साली महिलांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये यावं यासाठी ही कविता या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं, जे की भारतीय महिलांसाठी एक प्रेरणादायी या ठिकाणी राहील अशा प्रकारची भूमिका यामध्ये राहिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा आपल्याला पाहायला भेटतं की सरोजिनी नायडू, आपल्याला माहिती आहे सरोजिनी नायडू 1925 ला जेव्हा कानपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा ठिकाणी होत्या आणि म्हणून पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा तर त्या सरोजिनी नायडू या ठिकाणी राहायला दिसतात. 1925 आणि तुम्ही 2024 ला परीक्षा देत आहेत, म्हणजे 100 वर्षापूर्वीची ही घटना या ठिकाणी आहे. त्यामुळे कानपूर अधिवेशन तरुण दावा महत्वाचं अधिवेशन या ठिकाणी मांडलं जातं, त्याची अध्यक्षा सरोजिनी नायडू या ठिकाणी होत्या. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सरलादेवी चट्टोपाध्याय पण आपल्याला पाहायला भेटतो. सरलादेवी चट्टोपाध्याय म्हणजे सरलादेवी चौधरी पण यांचं नाव या ठिकाणी आहे. तर या सरलादेवी चौधरी यांनी 1910 ला, लक्षात घ्या, यांनी 1910 ला अलाहाबाद जे आहे तर त्या अलाहाबाद या ठिकाणी एक संघटन सुरू केलं होतं ज्याचं नाव होतं भारत स्त्री महामंडळ किंवा भारत स्त्री मंडळ. तर भारत स्त्री मंडळ जे आहे तर ते नावाचं संघटना यांनी चालवलं. भारतीय महिलांसाठी चालवलेलं हे पहिलं संघटन मानलं जातं भारत स्त्री महामंडळ, हे लक्षात घ्या. आणि भगिनी निवेदिता तर आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी विवेकानंद जे आहेत त्यांच्या या परमशिष्या या ठिकाणी मानल्या जातात. भगिनी निवेदिता त्यांचं मार्गारेट नोबुल असं त्यांचं नाव या ठिकाणी आहे, हा पण मुद्दा लक्षात घ्या. मार्गारेट नोबुल या नावानं हे त्यांचं मूळ नाव आणि नंतर त्या भगिनी निवेदिता म्हणून या ठिकाणी ओळखल्या गेलेल्या आहेत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. याच भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचा उल्लेख अग्रेसिव्ह हिंदुझम अशा स्वरूपात केलं आहे, हा पण मुद्दा खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न आहे. बघा 1842 रोजी बुंदेला विद्रोहातील या नायकास इंग्रजांनी अटक करून वयाच्या 21व्या वर्षी मध्य प्रदेशातील सागर येथे सर्वांसमोर फाशी या ठिकाणी दिली. घटना कधीची आहे? 1842 ही घटना आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. 1842 हा मुद्दा या ठिकाणी आहे. 1842 ला बुंदेल विद्रोह झालेला होता. 1840-42 च्या दरम्यान बुंदेला विद्रोह झाला आणि त्या बुंदेल विद्रोहाचं नेतृत्व 2 नेत्यांनी केलं होतं. त्यातला एक नेता होता भगत जवाहरमल. नाव नीट लक्षात असू द्या, भगत जवाहरमल, लक्षात घ्या. भगत जवाहरमल जे आहे तर हे भगत जवाहरमल यांनी या बुंदेला विद्रोहाचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्यासोबत अजून एक नेता होता ज्याला सागर या ठिकाणी इंग्रजांनी सार्वजनिक फाशी या ठिकाणी दिली. तर त्याचं नाव काय? सुरेंद्र साई, त्याचबरोबर मधुकर शाह, मंगल पांडे आणि मुसाई सिंह.
लक्षात घ्या त्याचं नाव होतं मधुकर शहा. तर हा 21 वर्षाच्या मुलाला इथे या ठिकाणी इंग्रजांनी सार्वजनिक स्वरूपात फाशी दिली आणि मग 1842 साली हे बुंदेला विद्रोह या ठिकाणी समाप्त झालं असं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. आता बघा सुरेंद्र साई कोण आहे? मग सुरेंद्र साई यांनी लक्षात घ्या की झारखंड जो आहे झारखंड, तर त्या झारखंडमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं असं एकंदर दिसून येतं. मंगल पांडे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 1857च्या उठावाचा खरा नायक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. मंगल पांडे, ज्याला 8 एप्रिल सन 1857ला इंग्रजांनी या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात फाशी दिलेली आहे. मुसाई सिंह कोण आहे तो पण थोडंसं पाहूया. लक्षात घ्या जेव्हा 1857च्या विद्रोहाला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा 1907 साली 1857च्या विद्रोहामध्ये अटक केलेले लोक अंदमान निकोबार मध्ये नेले गेले होते. तेव्हा त्या 57च्या विद्रोहातील एकच कैदी जिवंत होता, त्याचं नाव होतं मुसाई सिंह. आणि मग या मुसाई सिंहला इंग्रजांनी 57च्या उठावाच्या संदर्भात या ठिकाणी याला त्याची तुरुंगातून सुटका केली होती असं एकंदर दिसून येतं. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या की 1857च्या विद्रोहामध्ये अटक केलेला आणि सर्वात दीर्घकाळ जिवंत असणारा, ज्याचं इंग्रजांनी 1907ला तुरुंगातून सुटका केली, तो व्यक्ती म्हणजे मुसाई सिंह. हा मुद्दा लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा एक प्रश्न आहे, खालील वर्णनावरून योग्य पर्याय ओळखा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर हा प्रश्न आहे बघा. मलिक उस शर्क या पदवीनं त्यास सन्मानित करण्यात आलं. कोणती पदवी आहे? तर मलिक उस शर्क ही पदवी या ठिकाणी त्याला दिलेली आहे आणि त्या मलिक उस शर्क या पदवीनं त्याला सन्मानित करण्यात आलं. त्यानं जौनपूर येथे स्वतंत्र शर्की वंशाची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. जौनपूर येथे स्वतंत्र शर्की वंशाची स्थापना त्याने या ठिकाणी केलेली आहे. हा प्रश्न या ठिकाणी इथे पाहायला भेटतो. आता बघा काय नेमकं आहे. आता बघा मलिक उस शर्क म्हणजेच काय, तर पूर्वेकडील स्वामी. लक्षात घ्या मलिक उस शर्क म्हणजे पूर्वेकडील स्वामी. आणि जौनपूर येथे स्वतंत्र शर्की वंश स्थापना केली. आता जौनपूर हे जे काही शहर आहे हे फिरोजशाह तुघलकाच्या काळात, लक्षात घ्या फिरोजशाह तुघलक जो आहे, तर या फिरोजशाह तुघलक जो आहे तर त्याने या ठिकाणी हे जौनपूर शहर हे या ठिकाणी बसवलेलं होतं. फिरोजशाह तुघलकाचा उत्तराधिकारी होता नासिरुद्दीन तुघलक. याच्या काळामध्ये मलिक सरवर नावाचा एक महत्वाचा या ठिकाणी वकील राहिलेला आहे, हे लक्षात घ्या. हा मलिक सरवर जो होता कोणाच्या काळात? नासिरुद्दीन तुघलकाच्या काळात. तर त्याच्या काळामध्ये हा मलिक सरवरला मलिक उस शर्कची पदवी देऊन त्याला जौनपूर या शहरामध्ये मुख्य प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं. आणि मग जेव्हा या ठिकाणी 1398ला, लक्षात असू द्या 1398ला जेव्हा आपल्याकडे तैमूरलंगाचं आक्रमण या ठिकाणी झालं तेव्हा या मलिक सरवरनं जौनपूरमध्ये स्वतंत्र शर्की वंशाची स्थापना केलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर खूप इम्पॉर्टंट हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा इथे दिलेला आहे मलिक खुसरो. आता तुम्हाला प्रश्न असेल मलिक खुसरो कोण आहे? लक्षात घ्या अल्लाउद्दीन खिलजी जो आहे तर त्या खिलजीच्या निधनानंतर जो खिलजी वंशाचा शासक बनला त्याचं नाव होतं मलिक खुसरो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण इथं पाहू शकतो की 1316ला निधन झालेलं बघा या अल्लाउद्दीन खिलजीचं. 1316ला निधन झालेलं आहे आणि 1320 पर्यंत जो कोण खिलजी वंशाचा राजा होता त्याचं नाव होतं मलिक खुसरो. अमीर खुसरो वेगळा आहे. अमीर खुसरो कोण होता? तर अमीर खुसरो अल्लाउद्दीन खिलजीचा दरबारी होता, ज्यानं आशिकी हा काव्य संग्रह लिहिला. तो एक मसनवी कवी होता आणि निजामुद्दीन अवलीचा निस्सीम भक्त देखील होता. निजामुद्दीन अवलिया जे सुफी संत आहे त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा या ठिकाणी त्याला समजली तेव्हा अमीर खुसरोने देखील आपला श्वास रोखून धरला आणि तो त्यामध्ये या ठिकाणी मृत पावलेला आहे असं एकंदर दिसून येतं. असं म्हटलं जातं की निजामुद्दीन अवलियाच्या कबरीमध्ये अमीर खुसरोला या ठिकाणी गाडून टाकलेलं आहे असं म्हटलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता तो अमीर खुसरो वेगळा आणि हे मलिक खुसरो वेगळा. तर हे मलिक खुसरो या प्रकारचे आणि निजामुद्दीन अवलिया यांनी या ठिकाणी या मलिक खुसरोकडनं नजराण्यांचा स्वीकार केला होता, हे लक्षात घ्या. मलिक खुसरो जर आपण पाहिला हा भारतीय वंशाचा या ठिकाणी शासक राहिलेला आहे. म्हणजेच आधी हिंदू होता आणि नंतर मुस्लिम धर्माचा त्याने स्वीकार केला. असा भारतीय वंशाचा शासक हा मध्यकाळातला मलिक खुसरो या ठिकाणी होता, लक्षात घ्या. आता इथे दिलेला आहे महमूद गवा. लक्षात घ्या महमूद गवा कोण होता? तर इराणचा व्यापारी होता.
इराणचा व्यापारी होता आणि तो बहमनी साम्राज्यामध्ये आलेला होता, हे लक्षात घ्या. महमूद गवा हा कुठे आलता, तर बहमनी साम्राज्य जे होतं त्या बहमनी साम्राज्यामध्ये आलेला होता हा महमूद गवा. त्याला एक पदवी दिली होती मलिक उस तुज्जार, लक्षात घ्या. इथं लिहितो बघा मी, मलिक उस तुज्जार ही पदवी त्याला दिलेली होती, है ना. तर मलिक उस तुज्जार, मलिक उस तुज्जार या पदवीनं त्याला सन्मानित केलं होतं. तुज्जारचा अर्थच बाजारपेठेचा प्रमुख, लक्षात घ्या. तर मलिक उस तुज्जार ह्या पदवीनं याला सन्मानित केलं होतं आणि मग या महमूद गवाला बाजारपेठेचा प्रमुख बनवला आणि नंतर त्याला तो या ठिकाणी वकील बनलेला आहे किंवा वजीर या ठिकाणी बनलेला आहे. या महमूद गवाचं वैशिष्ट्य काय, तर त्यानं बहमनी साम्राज्यामध्ये तरफदारी सिस्टीम आणली बघा. तरफदारी सिस्टीम काय आहे ही आपण एन्शियंट मिडिवलच्या बॅच मध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, बेसिक फाउंडेशन मध्ये पण तुम्हाला समजावून सांगितले. तर एकदा तरफदार सिस्टीम काय आहे ते, त्यामुळे मी इथे काय सांगत बसत नाही. तर मलिक उस तुज्जार या पदवीनं महमूद गवाला संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे ना. त्याचबरोबर बाप्पा रावळ, बाप्पा रावळ कोण आहे, तर मेवाडमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली बघा. मेवाड जो आहे तर त्या मेवाडमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना हे बाप्पा रावळने या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. जसं की आपल्याला पाहायला भेटतं, बाप्पा रावळचे उत्तराधिकारी राणा कुंभा आहे, राणा संगा आहे, महाराणा प्रताप या ठिकाणी आहे. तर ते बाप्पा रावळचे उत्तराधिकारी या ठिकाणी होते. बाप्पा रावळने काय केलं, तर मेवाडमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन पर्यंत जाऊया. आता बघा, जोड्या जुळवाचा हा प्रश्न आहे. बघा, आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे, जेव्हा पण जोड्या जुळवाचा प्रश्न येतो तेव्हा शांत पद्धतीने तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि इथं एक किंवा दोन जोडी जरी जुळली तर तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. परंतु आता थोडस आयोग जोड्या जुळवाचे प्रश्न थोडेसे किचकट स्वरूपातील या ठिकाणी विचारतायत. त्यामुळे तुम्हाला किमान तीन जोड्या जुळल्या पाहिजे अशा प्रकारचं इथे या ठिकाणी नियोजन असतं, है ना. त्यामुळे ते व्यवस्थित पहा. आता बघा, एन.जी. चंदावरकर जर आपण पाहिले, एक महत्वाचे समाज सुधारक राहिलेले आहेत एन.जी. चंदावरकर. माहिती असेल आपल्याला की 1900ला ते काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते, पहिले मराठी भाषिक अध्यक्ष एन.जी. चंदावरकर या ठिकाणी मानले जातात. डिप्रेस क्लास मिशन जे आहे तर त्या डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी एन.जी. चंदावरकर होते. याचबरोबर 1920 साली मुंबई काँग्रेस समितीची 1920 साली मुंबई कामगार समिती जेव्हा गठीत झाली तेव्हा त्या मुंबई कामगार समितीचे अध्यक्ष एन.जी. चंदावरकर त्या ठिकाणी होते. तर त्यांचा संबंध कोणत्या संस्थानाशी होता, लक्षात घ्या. एन.जी. चंदावरकर आपण पाहिला, जावरा संस्थान, कोल्हापूर संस्थान, रतनाम संस्थान, इंदोर संस्थान. तर लक्षात घ्या, एन.जी. चंदावरकर हे इंदोर संस्थानचे प्रधानमंत्री होते, हे लक्षात घ्या. तर मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते 1901 ते 1914 या दरम्यान, आणि मग तेव्हा ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी 1914 किंवा 1915 या दरम्यान त्यांनी या ठिकाणी इंदोर या संस्थानचे प्रधानमंत्री म्हणून यांनी काम केलेलं आहे. खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, एम.जी. रानडे जर आपण पाहिलं तर कोल्हापूर संस्थान जे आहे तर कोल्हापूर संस्थानाचे न्यायाधीश देखील या ठिकाणी एम.जी. रानडे राहिल्याचं एकत्र दिसतं. आपल्याला कदाचित मी शिकवलं आहे बघा, आठवत असेल की ब्राह्मणेचा चळवळ जेव्हा होती बघा, ब्राह्मणेचा चळवळ शिकवत असताना शाहू महाराज जे होते त्या शाहू महाराजांनी मराठा समाजातली पहिली एम.ए. ची पदवी घेणारी व्यक्ती म्हणजे भास्कर जाधव यांना जेव्हा सहाय्यक सरसभा म्हणून आपल्या राज्यात नियुक्त केलं तेव्हा एम.जी. रानडे यांनी, ते कोल्हापूर संस्थानचे न्यायाधीश होते, त्यावेळेस त्यांनी नाराजगी व्यक्त केली होती आणि शाहू महाराजांना सांगितलं होतं की ज्याच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये कोणतीही व्यक्ती या ठिकाणी शिक्षित नाही, त्या सहाय्यक सरसभा या कामाचा अनुभव त्यांना नाही, अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी का बरं सहाय्यक सरसभा या पदावर घेता, अशा प्रकारची नाराजगी रानड्यांनी व्यक्त केलेली होती. हे ब्राह्मणाच्या चळवळीमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. दादोबा पांडुरंग तरखडकर जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर जावरा संस्थान जे आहे तर ते जावरा संस्थानचे शिक्षक राहिलेले आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग लोखितवादी जर आपण पाहिले तर रोखितवादी हे रतलाम संस्थानचे दिवाण या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या. जावरा संस्थानचे शिक्षक दादोबा पांडुरंग, कोल्हापूर संस्थानचे न्यायाधीश एम.जी. रानडे, रतलाम संस्थानचे दिवाण लोखितवादी आणि इंदोर संस्थानचे प्रधानमंत्री ते म्हणजे एन.जी. चंदावरकर. अजून एक आहे लक्षात घ्या, अजून कोणतं एक आहे, अक्कलकोट आहे बघा, है ना. तर अक्कलकोट आहे, तर अक्कलकोट संस्थानामध्ये संस्थानाचे शिक्षक कोण होते किंवा अक्कलकोट महाराजाचे युवराजचे शिक्षक कोण होते, तर आपल्याला पाहायला भेटतं बाळशास्त्री जांभेकर, हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. तर खूप सारे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील, हे लक्षात घ्या.
ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का. कारण बघा, समाज सुधारकांमध्ये स्त्रियांवर अलीकडचे किंवा सुधारक यांच्यावर अलीकडचे प्रश्न या ठिकाणी येतात. पंडित रमाबाईंवर प्रश्न असतात, त्याचबरोबर कृष्णाबाई केळवणकर यांच्यावर प्रश्न या ठिकाणी विचारतात, सावित्रीबाई फुलांवर प्रश्न असतात. मग हे व्यवस्थित केअरफुली हँडल करायचे प्रश्न बघा. बघा प्रश्न काय, आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन या पदवीसाठी खालीलपैकी कोणता विषय निवडला होता, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच एमडी आहे ना, डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच एमडी या पदवीसाठी कोणता विषय निवडला होता. आता हे तर माहिती आहे आपल्याला की आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहे. त्यांना रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, कारण वयाच्या 22व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. पण आता प्रश्न इथं असे डायनामिक स्वरूपातील विचारतील, लक्षात घ्या. सोपा पेपर नसेल बरं का, मी सांगतो तुम्हाला. कारण तुम्हाला आता खूप वेळ दिलेला आहे, म्हणजे एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंतचा वेळ आहे. म्हणजे तुम्हाला किमान 8 महिने मिळालेत. खरं तर डिसेंबरमध्ये आपली मेन्स होणार होती, लक्षात घ्या ना. राज्यसेवेची मेन्स डिसेंबरमध्ये होणार होती, मात्र आता प्रिलियम्स या ठिकाणी होते डिसेंबरला. त्यामुळे तुमची मेन्स जी जाईल ती डायरेक्ट एप्रिल मे मध्ये, एप्रिल मे मध्ये 4-5 महिन्यांनी तुमची मेन्स या ठिकाणी राहील. तर लक्षात घ्या, वेळ भरपूर दिला, त्यामुळे कदापि असं समजू नका पेपर सोपा येईल. पेपर कठीण असणार आहे आणि अशा स्वरूपातील किचकट प्रश्न असतील, जसं की मी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. बघा, आम्ही या सिरीजमध्ये असेच प्रश्न तुम्हाला देणार आहे की जे प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला अवघड या ठिकाणी जाईल. मी 15 प्रश्न नाही घेणार, 10च प्रश्न घेणार आहे. परंतु ते 10 प्रश्न असे तयार करून घेईल तुमचे, त्यातनं इतकी इन्फॉर्मेशन देईल की तुम्हाला ही लेक्चर सिरीज मधनच तुम्हाला भरपूर जास्त मार्क इथे या ठिकाणी मिळतील, हे लक्षात घ्या. ज्यांना बॅच जॉईन करायची ते बॅच जॉईन करू शकता. एन्शियंट मिडिवलची बॅच आहे, त्याचबरोबर खास करून टेस्ट सिरीजची बॅच आहे, बेसिक फाउंडेशन बॅच आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे खूप सारा, त्यामुळे तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. मात्र ही युट्यूब सिरीज देखील या ठिकाणी हँडल करा, युट्यूब सिरीज देखील या ठिकाणी पाहत चला, ठीक आहे ना. तर बघा, डॉक्टर ऑफ मेडिसिन साठी आनंदीबाई जोशींनी कोणता विषय निवडला, असा प्रश्न आहे. हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र, बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया, बाळंतपण आणि स्त्री आजार आणि प्राचीन भारतातील प्रसूतीशास्त्र. तर काय राईट आन्सर आहे, तर राईट आन्सर आहे हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र हा त्यांचा MDचा PhDचा या ठिकाणी विषय होता. मग बाळंतपणाचे शास्त्र आणि बाळंतपणाच्या शस्त्रक्रिया हा कोणाचा विषय होता का, नक्कीच होता. तर हा विषय होता रखमाबाई राऊत यांचा, लक्षात घ्या. रखमाबाई राऊत या दुसऱ्या भारताच्या, या रखमाबाई राऊत म्हणा किंवा सावे म्हणा, तर भारताच्या दुसऱ्या महिला डॉक्टर रखमाबाई सावे या ठिकाणी आहे. त्यांनी हिंदू लेडी या नावाने लिखाण केलं, त्यामुळे हिंदू लेडी म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. रखमाबाई सावे आपल्या सर्वांना माहिती आहे, रुग्णांची सेवा करणाऱ्या त्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून या ठिकाणी ओळखल्या जातात. याचबरोबर बाळंतपण आणि स्त्री आजार, बाळंतपण आणि स्त्री आजार हा कोणी लिहिलाय का, किंवा हा प्रबंध कोणाचा होता का, तर लक्षात घ्या, कृष्णाबाई केळवकर. कृष्णाबाई केळवकर जे आहे, त्या कृष्णाबाई केळवकर, या कृष्णाबाई केळवकर यांचा बाळंतपण आणि स्त्री आजार हा या ठिकाणी विषय या ठिकाणी होता PhDचा. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे 3 महिला डॉक्टर, त्यांचे 3 या ठिकाणी विषय आहेत, हे तुम्हाला मी देत सांगितलेले आहेत. व्यवस्थित नोट डाऊन करता आलं तरी करा. मायक्रो रिव्हिजन ज्याला म्हणतो ते अशाच पद्धतीने या ठिकाणी असते, हे लक्षात घ्या. चलो, त्यानंतर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. पहा मित्रांनो, आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर कोणकोणत्या बॅचेस आहेत त्याची माहिती बस अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन. एवढं सगळं पाहिलं तर हे पण थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. इतिहास डिस्क्रिप्टिव्ह ऑप्शनल बॅच आहे, लक्षात घ्या. हिस्ट्री ऑप्शनलची बॅच आपली रनिंग आहे, ऑन गोईंग बॅच आहे. 1 सप्टेंबर पासून ही नव्यानं सुरू केलेली बॅच आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 15 महिन्यांची व्हॅलिडिटी दिलेली आहे. एक लेक्चर व्यवस्थितरित्या आपण करतो, संपूर्ण सिलेबसनुसार, आणि लिखाण सराव पण आपण करून घेणार आहे. ही बॅच पूर्णतः माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि या बॅचमध्ये जे पण विद्यार्थी ऍडमिशन घेईल मी 300-350 मार्क ऑप्शनल पेपरमध्ये देईलच, लक्षात घ्या. कुठलाही प्रश्न नाही. हिस्ट्री GS ची बॅच आहे डिस्क्रिप्टिव्ह, ज्यांचा इतिहास हा ऑप्शनल पेपर नाही त्यांनी माझ्याकडे जरूर या प्रकारची डिस्क्रिप्टिव्ह बॅच हिस्ट्री GS या ठिकाणी जॉईन करा. 100 प्रश्न जर इतिहास या विषयावर 100 प्रश्न जर 100 मार्क जर असतील तर गॅरंटी सांगतो तुम्हाला मी 80+ मार्क हिस्ट्री GS मध्ये या ठिकाणी मिळवून देतो. कसे प्रश्नांची उत्तर लिहायची ते देखील मी तुम्हाला या बॅच मध्ये इन डिटेल मध्ये या ठिकाणी समजून सांगणार आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर बेसिक फाउंडेशन बॅच आहे राज्यसेवा.
जे पण विद्यार्थी तयारी करत आहेत 2026च्या परीक्षेचे, 25च्या परीक्षेचे, अंडर ग्रॅज्युएट आहे, त्यांना हिस्ट्री बेसिक पासून पाहिजे, त्यांनी ही बेसिक फाउंडेशन बॅच राज्यसेवेची जरूर या ठिकाणी जॉईन करा. आणि त्याचबरोबर कंबाईनचे जे काही विद्यार्थी तयारी करतात त्यांनी पण कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच इथे या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करा. या दोन्ही महत्वाच्या बॅचेस इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा 2024 ची महत्वाची बॅच आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारताची बॅच आहे. समाज सुधारकांची एक महत्वाची बॅच आपल्याकडे आहे. समाज सुधारकाची ही बॅच जॉईन केल्यानंतर आपलं समाज सुधारकाचं पुस्तक हे तुम्हाला घरपोच, जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं घरपोच तुमच्यापर्यंत 7 दिवसांमध्ये पोहोचल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. याचबरोबर सर्वात महत्वाची बॅच आहे ती म्हणजे या ठिकाणी इतिहास पीवायक्यू बॅच. आतापर्यंत जे काय पीवायक्यू झालेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा, वनसेवेच्या पूर्व मुख्य परीक्षा, त्याची संपली पीवायक्यू आपण एकाच बॅच मध्ये या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर ही पण खूप महत्वाची बॅच तुमच्यासाठी या ठिकाणी राहील. याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट पेपर आणि त्याचबरोबर रिव्हिजन सिरीज ही एक महत्वाची बॅच आहे. आणि संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट पेपर आणि रिव्हिजन सिरीज 5 टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत आणि 5 टेस्ट मध्ये प्रत्येकी 100 प्रश्न आहेत, म्हणजे 500 प्रश्न आणि त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशनचे एकूण 20 व्हिडिओज तुम्हाला इथे या ठिकाणी मिळणार आहे राज्यसेवा आणि त्याचबरोबर कंबाईनच्या बॅचमध्ये. त्यामुळे आता जे कोण विद्यार्थी करत आहेत तयारी, त्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट पेपर सिरीज रिव्हिजन लेक्चर बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. लक्षात घ्या, आपल्या ऍप्लिकेशनचं एक वैशिष्ट्य असं आहे की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला देखील या बॅचेस घेता याव्यात यासाठी आपण इथे या ठिकाणी EMI सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लक्षात घ्या, या प्रकारच्या EMI सुविधा तुम्हाला 3 महिन्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला त्या बॅचचं शुल्क इथे या ठिकाणी भरायचं आहे. म्हणजे आधी आपल्या बॅचमध्ये बॅचची फीस जास्त होती, ती बॅचची फीस आता आपण कमी केलेली आहे. आता आपण ऑफर वगैरे काय देत नाही. लक्षात घ्या, ऑफर वगैरे आपण आता सगळ्या बंद केलेल्या आहेत. आता फक्त आपण ज्या शुल्कामध्ये बॅच आहे त्या शुल्कामध्ये घ्यायची, मात्र ती EMI मध्ये तुम्हाला घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. तर EMI फॅसिलिटी आपण इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे 3 टप्प्यांमध्ये. ती फीस तुम्हाला या ठिकाणी भरायची, फीस ऑलरेडी कमी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला EMI सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं या सुविधाचा जरूर या ठिकाणी फायदा तुम्ही या ठिकाणी घ्या. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी घेऊया. आता बघा, हा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा. धर्मसभा, वेद समाज, देव समाज आणि भारत धर्म महामंडळ आणि समोर यांचे संस्थापक आहे, कोणी कोणत्या संस्था स्थापन केल्या. आता बघा, धर्मसभा जर आपण पाहिलं तर धर्मसभा ही राधाकांत देव यांनी या ठिकाणी निर्माण केलेली होती. धर्मसभा जर आपण पाहिलं तर 1830 साली याची स्थापना झालेली आहे. काय होता याचा उद्देश, तर लक्षात घ्या, ज्या काही सुधारणा चालू होत्या ख्रिश्चन मिशनरांच्या द्वारे, राजाराम मोहन रायांच्या द्वारे, त्याला विरोध करणं हे या संघटनेचा मुख्य उद्देश होता. कारण यांचं असं म्हणणं होतं की भारताच्या हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार राजाराम मोहन रायांसारख्या सुधारकांना नाही, या प्रकारची भूमिका राधाकांत देवने या ठिकाणी घेतलेली होती. लक्षात घ्या, वेद समाज हे श्रीधरलू नायडू यांनी या ठिकाणी स्थापन केलं होतं. कधी स्थापन केलं होतं, 1867 साली. श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन या दोघांनी मिळून या प्रकारे वेद समाजाची स्थापना या ठिकाणी केलेली होती असं एकंदरीत दिसून येतं. देव समाज जर आपण पाहिला तर शिवनारायण अग्निहोत्री यांनी स्थापन केला 1887 साली. 1887 साली शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाजाची स्थापना केलेली आहे. आणि याचबरोबर भारत धर्म महामंडळ, लक्षात घ्या, भारत धर्म महामंडळ जे आहे हे पंडित मदन मोहन मालवीय आणि गोपाळकृष्ण गोखले, नाव नीट लक्षात घ्या, पंडित मदन मोहन मालवीय आणि गोपाळकृष्ण गोखले या दोघांनी भारत धर्म महामंडळाची स्थापना केली. कधी केलेली आहे तर 1902 साली स्थापन केलेली आहे. खूप इम्पॉर्टंट मुद्दा हा पण येथे या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, धर्मसभा राधाकांत देव, त्याचबरोबर देव वेद समाज श्रीधरलू नायडू, म्हणजे बघा लगेच आपल्याला कळतं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. या प्रकारचे हे प्रश्न अशा पद्धतीने व्यवस्थित पहा आणि एकदम डिटेलपणे आपण या युट्यूब सेशनच्या माध्यमातून सर्वच पर्यायांची डिस्कशन आपण करतो. तुमच्या मित्रांना पण सांगा हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल किंवा हे माझं लेक्चर्स पोहोचवण्याची जबाबदारी तुमचीच आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कलकत्ता येथे ब्रिटिश इंडिया युनिटोरियन असोसिएशन, कलकत्ता येथे ब्रिटिश इंडिया युनिटोरियन असोसिएशन
ची स्थापना खालीलपैकी कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे. कलकत्तामध्ये हे ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? आता ही स्थापना झाली होती कधी, तर 1830 ला स्थापना झाली, लक्षात घ्या. आता तुम्ही सांगताल मला 1830 ला स्थापना केली म्हणजे कोणी केलेली आहे? डेव्हिड हेयर, राजाराम मोहन राय, हेनरी विवेंट डेरोजिओ आणि राधाकांत देव. तर लक्षात घ्यायचं राईट आन्सर आहे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी कलकत्तामध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना 1830 साली या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. डेव्हिड हेयर जर आपण पाहिलं मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे डेव्हिड हेयर हे आत्मीय सभेच्या बैठकांना उपस्थित राहत होते आणि आत्मीय सभेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यांनी काय केलं, तर हिंदू कॉलेज जे आहे तर त्या हिंदू कॉलेजची स्थापना केली. कलकत्ता स्कूल बुक सोसायटी त्याची पण स्थापना यांनी डेव्हिड हेयरनच केलेली आहे. हेनरी विवेंट डेरोजिओ जर आपण पाहिलं तर त्या हिंदू कॉलेजचे हे या ठिकाणी प्राध्यापक होते आणि तिथल्या हिंदू कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र येऊन त्यांनी यंग बंगाल या प्रकारचे संघटन चालवलेलं आहे. या संघटनेचं आधीचं नाव होतं अकॅडमिक असोसिएशन. तर यंग बंगाल या नावाचं संघटन या ठिकाणी हेनरी विवेंट डेरोजिओ यांनी चालवलं. टू इंडिया माय नेटिव्ह लँड हा त्यांचा खूप प्रसिद्ध या ठिकाणी काव्यसंग्रह होता, म्हणून त्यांना राष्ट्रवादी कवी असं म्हटलं जातं. भारताचे फर्स्ट नॅशनल पोएट म्हणून कोण आहे, तर ते हेनरी विवेंट डेरोजिओ आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो, या पद्धतीचे 10 प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिले. लक्षात घ्या, आजपासून आपण ही रिव्हिजन लेक्चर सिरीज ही कंटिन्यू करणार आहात. दररोज एक तरी लेक्चर्स मी तुम्हाला देणार आहे आणि त्यामध्ये जास्त नाही 10 प्रश्न असतील आणि काही वेळेस काही टॉपिकचे पण डिस्कस आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरच्या परीक्षेला जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि त्या प्रकारच्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. तर हे आपलं उद्देश असणार आहे. एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, सोशल रिफॉर्मर्स सगळंच आपण या सिरीजमध्ये या ठिकाणी घेणार आहोत आणि सोबतच प्रश्न उत्तर हे पण या ठिकाणी घेणार आहोत. तर थांबूया मित्रांनो. आपलं लेक्चर कसं वाटलं त्याचा अभिप्राय जरूर या ठिकाणी द्या. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल आणि मित्रांना देखील फॉरवर्ड करा. थांबूया, भेटूया उद्याच्या सत्रात. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.